आज साबुदाण्याच्या पळीपापड्या करायच्या होत्या, त्यामुळे लवकर उठले आणि सूर्योदयाचं दर्शन झालं, त्यामुळे पटकन फोटो काढला आणि तुम्हाला शेअर केला। रोजच्या प्रमाणे चिमण्यांना दाणे घातले आणि मस्तपैकी सुरुवात केली। आज करायच्या होत्या पळीपापड्या, त्यासाठी मी 2 वाटी इतकं साबुदाणा रात्रीच भिजत ठेवलेला होता आणि 10 तासानंतर म्हणजे रात्रभरानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त असा फुगलेला आहे। तिपटीनं असा साबुदाणा फुगला की चुलीवर मी आता याचं अधण ठेवणार आहे, ज्या साबुदाण्याच्या पळीपापड्या आपल्याला करायच्या आहे। तर 2 वाटी साबुदाणा फुगून आपला 1 कटोरी इतका झाला आहे, त्यासाठी 2 तांबे इतकं पाणी टाकून दिलं आहे आणि पाणी टाकून त्यात मी पापड खार मीठ हे चवीप्रमाणे टाकलेलं आहे आणि मस्त आता त्या पाण्याला उकळी आली की आपल्याला जो साबुदाणा भिजलेला आहे तो यात टाकून द्यायचा आहे आणि जोपर्यंत आपला साबुदाणा चांगला शिजला जात नाही, म्हणजे सगळा साबुदाणा असा काचेसारखा एकदम पांढरं दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही साबुदाणा बघू शकता कसा आहे। तर आता आपण 10 मिनिटानंतर बघू शकतो, मी चुलीतलं सगळं सरपणाचं बाहेर काढून टाकलं होतं आणि मस्त आता साबुदाणा आपला शिजलेला आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकता। तर मी आता थोड्या रंगीत पापड्या करणार आहे ना, त्यासाठी मी 2 वाट्यांमध्ये असा साबुदाणा शिजलेला काढून घेतलेला आहे। तर ही अशा रंगीत पापड्या करण्यासाठी ही प्रोसेस एकदम सोपी आहे, तर अशी प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा। एकदम इझिली तुम्ही अशा रंगीत पापड्या करू शकाल। तर बघू शकता 2 वाटीत मी एका वाटीत लाल आणि एका वाटीत हिरवा असा कलर टाकून घेतला आहे, चमचेच्या साहाय्याने ढवळून घेतलेला आहे आणि आता आपण बाजावर अशा मस्त पापड्या टाकून घेणार आहे। तर सगळ्यात आधी आपण जो व्हाईट साबुदाणा आहे पातेल्यातला त्याच्या पापड्या टाकून घेणार आहोत, पळी पापड्या, आणि मग नंतरून 2-2 साबुदाण्याचे असे ड्रॉप आपण लाल आणि हिरवे देऊन घेणार आहे। अशा पद्धतीने मी सगळ्या साबुदाण्याच्या पापड्या अशाच करून घेणार आहे आणि मस्तपैकी सकाळी जर केल्या तर संध्याकाळपर्यंत सुकल्या जातात। तर मस्तपैकी असा उन्हात आपल्याला सुकवायच्या आहे आणि सुकल्यानंतर आपल्याला ह्या पापड्याचे जे पाठीमागची साईड असते उलटी करायची आहे, म्हणजे पापड्या काही खाली पडत नाही, पण उलटी साईड केली की मग त्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि मग आपल्याला पापड्या काढायच्या आहे। तर तशी प्रोसेस जर तुम्ही केली ना तर खूप सोपं जातं। या पद्धतीने तुम्ही बघू शकता आता पापड्यावरून वाळलेल्या आहे आणि आतमध्ये म्हणजे पाठीमागच्या साईडनं आपल्याला पाण्याचा शिंतोडा देऊन अशा काढायच्या आहे, तर कुठेही तुटलेल्या नाही आहे। आता आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहे, म्हणजे साबुदाण्याच्या पापड्यात मस्त तळून घ्यायच्या आहेत। तर तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि मग या साबुदाण्याच्या पापड्या अशा तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशा फुगत आहे आणि खूप चवदार अशा आपल्या ह्या साबुदाण्याच्या पापड्या झाल्या आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।